कारभारने म्हटलं लाळाचे नारी प्रिय करणी साजनी कामिना 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 नाही आहे. बरोबर आहे. किशोर साहेबची पत्नी आज आमच्या घराकडे आली नसेल. दररोज येत होती तिला बोलवायला, कारण दोघे मैत्रिणी आहेत. एकमेकीशिवाय कुठं पाण्याला जात नाहीत, धुण्याच्या घाटावर जात नाहीत, बाजारला जात नाहीत. आज ते आली नसेल हे तिच्या घराकडे जाऊन गेली आणि बोलवायला, आणि तिथे जाऊन बसली. नाही, मी स्वतः जातो. लहान होतो, लहानपण दे का देवा मुखी साखर चारवा. मारझोड केल्यानं शिवागाडी केल्या नाही ऐकणार. प्रेमानं जातो त्याच्या घराकडे, तिला बोलावून आणतो आणि बाजारला पाठवतो. दादा, प्रपंच आहे, पोट पाण्याचा सवाल. हा तर बांधवनो, या जिंदगानीमध्ये परपंचामध्ये संसारामध्ये वाद झेडे भांडण जरूर आहेत. पण एक वर्षा घरी माय लेकाचे भांडण झालं तो बरा, एक वर्ष आपल्या मित्रामध्ये भांडण झालं तो बरा. पण बाबा, एक झगडा मोठा खतरनाक, आणि तो झगडा म्हणजे नवरा आणि बायकोचा. नवरा बायकोचा झगडा झाला की त्याच्या सर्व जिना नसवा ह्याला. साधा उदाहरण घ्या ना हो. आज 8 दिवस झाले आमच्या घरी आमच्या नवरा बायकोच्या 2 गोष्टी वापरत झाला. तेव्हा तेवढे माझी पत्नी माझ्याशी प्रमाण बोलत नाही. आपल्या आठांतर बसलो, मी आपल्या आठांत बसलो. सर्व त्याची काम धंदे पूर्ण आहेत. विचार आहे घरी द्यायचा मुलगा होऊन आहे. बाजारला कोण नेईल? जातो घरी, प्रेमानं बायकोला पटोपटो करतो आणि बाजारला पाठवतो. धर्मनाथजी पाटील यांच्याकडून 21 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. कारभार नगा माझ्या प्रेमाच्या नारी, शिला शिला शिलावा शिला शिला अगे शिला. आंघोळ झाली, पूजन झालं, आणि जसे पूजन संपत नाही तसे ओरडायला लागली. काय हो, काय झाले, कशी लावली तुम्ही? मला असं वाटलं यार की आमच्या नवरा वगैरे वाजवत झाला, बायको रागामध्ये असेल. पण बायको हसून बोलली, राधा एक गोष्ट विचारू का? 10 विचारा ना. 10 विचार विचारतो. विचारा. आपला धंदा कसाच सव राधा राधा राधाव राधा. अहो तुम्ही कोणीच आहात, मला सांगा. अहो आपल्या लग्नाला 20-25 वर्ष झाली आणि तुम्हाला एवढं सुद्धा माहिती नाही की आपला धंदा कशाचा आहे म्हणून? कशाचा आहे? अहो आपला धंदा म्हणजे दही आणि दूध विकण्याचा आहे. का म्हणली? अहो दही आणि दूध विकण्याचा आहे. कोण म्हणते? अहो मी म्हणते ना. द्या दोन नाही. मग मला सांग, काय 8 दिवस झाले नारी, 8 दिवस झाले नारी माठ भरून द्यायचे घरी. कादा हिंदलित मथुरेच्या बाजारी, नारी शिला शिलावा शिला. अहो काय सांगू. अहो 8 दिवस झाले, 8 दिवसापासून माझी प्रकृती ठीक नाही. अहो माझ्या पोटातली गाडकीनं खूप वर सरकली. हो वर सरकली? होय ना. काऊन काय ह्याला? काय झालं? वर कशी गेली? अहो जशी सरकारची होते सरकली ना. झाला सत्यानाश. म्हणजे ज्या बायची काल वर सरकली, माणूस असो बाबा असो, तो माणूस जास्त सोबत नाही. आणि तू आज ना उद्या ना परवा ह्या 2-4 दिवसांमध्ये असं राहत नाही. आणि तू मेलीस का मी दुसरी बायको म्हणून सोडत नाही. कशी मरीन वा? काय करशील वा? काय करेल? अहो चांगले दूर दूर त्या रूम मध्ये जाईल. इकडून ड्रेसिंग मध्ये चाबी घेईल, फाटले कपाळ खोली, 5 तसे नोट होईल. सर नागपूरच्या दवाखान्यात एवढी मोठी बिंजर संधी चांगली दुरुस्त पूर्ण मागावर. विचार आहे बरोबर आहे. माणसाची प्रकृती खराब झाली, माणूस दवाखान्यात जाते, औषध दुरुस्त होते. पण कावर राधा मला सांग, आजकाल काय लोक थोडंसं शिकले, काय लोक थोडंसं शिकले की आपापल्या घरी टॅटू कोंडेशन म्हणून बसले. होई ना. आणि अशा डॉक्टरकडे तू गेलीस, समजून चाल की त्या डॉक्टरला तुझी विमान सापडली आणि त्या डॉक्टर भलतीकडे टोचली. घाबरू नको, तर प्रकृती कमी का जास्त होईल? जास्त होईल. जास्त होईल ना. साधा उपाय आहे. घरात चाल. तुम्हाला लाज वाटते की नाही? हो अहो एवढी सारे तो लोक बसले आणि एवढ्या लोकांच्या समोर मला घरात चाल म्हणते. हे काही तुम्हाला सोबत येते?
तुला घरात चाल म्हटलं खरं वाटलं का? नाहीतर काय? घरात कसं चाल? कशाला? घरात चाल आणि उतर झोप. अगं बाई म्हणजे मी खरा ते वाली झोप. हो बरं झोपले नंतर काय करायचं? आपल्या घरी चहा ठेवायची बाग आहे हो चांगली सागवणी 4 पेची बाज आहे ना? एक ठेव घे आणि आपला बोंबडून ठेव. अय्या. तुला बोंबडून ठेवलीस आणि वरतून मी बसलो का तुझ्याकडे टाकून जाते. काय म्हणतो वाचिन बा? मरशील का? नाही कोस काढी. ए पडले, ज्या बाईची प्रकृती खराब आहे, ज्या माणसाची प्रकृती खराब आहे, तो माणूस खात नाही पेत नाही झोपून झोपून राहते. तुझ्या खाण्यापिण्या हिंड्या सर्व गोष्टी बरोबर आहेत आणि कोण म्हणून तुझी प्रकृती खराब झाली? काय मला एक सांगा ओ बिमारी काही पोटामध्ये होते काय तोंडाला होते बा? ए तोंडाले होतवाले हा जेवणाला नका नको समजी का नाही? अच्छा. हे द्यायचं मग घे आणि त्या बाजूला तयारी कर. हे त्याचं मार ठेवले सरळ मथुरेची वाट घेऊ. नाही मग तोंड भाऊ मला तोंड नाही करायचं. जायचं नका जाऊ. चांगली आपलं पिपात बसते. ए राधा नवरा बायकोची वाढवत झेडे भांडवत का? अग नको पाडू डोक्यावरच सेव गा मान मर्यादा नारी तू ठेव गा अग तुझ्या पासन में मानव बला मिले लागा मिले मानव बला मिले लागा तुझ्या पासून मी मांद मला मिळते लागाची लागाची विद्या दम लागा तुझ्या पासून मी मानून मला मी तुला प्रेमानं समजावतो, लाडानं बोलतो, लोभानं बोलतो, काल पागल समजते का? अशी म्हटले का मी? मग हे द्यायचं मग घे आणि डब्याच्या तयारी कर. अहो मी सांगितले ना मी बाजारात जाणार नाही म्हणजे नाही जाणार. घरामध्ये मार्च पर्यंत चालेल. विचारा भाऊ बायकोला प्रेमानं समजावा, लाडानं बोला, लोभानं बोला. बायका नाही ऐकत आणि बायको लागली म्हणजे माझा राग येते. रागाच्या तमात मारून बायकोला मारून देते. आता बाईला माणसानं मारलं म्हणजे बायका करते लढू लढू सारा मोला जागा करते आणि सर्व मोठे लोक त्या माणसाला नाला ठेवते. पण बायको घरी नवऱ्याची कशी वाटते, काय वाटते हे कुणाला माहित आहे का? ए राधा काय हो काव तुला मारलं का? नाही मारलं. शिव्या दिल्या? अहो नाही दिलं. मग आम्हाला काऊन फेकलीस? मला ना पण फेकली. हे सांगायची पद्धत फेकली का नाही? रागाने मडगरा काढली काव आम्हाला कसं जाय? काय डोकसे की खोपडे समजत नाही उमजत नाही. अहो
ते माठ म्हणजे मातीच आहे. मातीचे आहे. बरं आहे ना ती पक्क्यामध्ये मरगवत नाही फुटलं आणि जर कच्च्यामध्ये मरगळ आलं तर फुटलं असतं नुकसान नाही झाली असती. हो पुण्याची काय अहो तुमची झाली असती. या गरीबाची ना मग याची भरपा कोण केली असती. कुणी म्हणजे अहो तुम्हीच केली असती. अरे हो ना माझी नुकसान मी भरीन ना पण भरीन कोणती. अचानक डोक्यानं व्हायचं होऊन गेला मडका फुटून गेला तर नुकसान मी भरीन. अचानक पाय घसरून पडली मडका फुटला तर नुकसान मी भरीन. तू आपडशील फोडशील लोकांना वाटून देशील हे नुकसान मला भरणार. अहो, कोण भरे? तू भरशील ना बाबा दोघं कोण भरतील. म्हणजे गणगोत्याला नाही करत. पागड्या लागत होतो थोडा लावते फसला म्हणतेस का. ए राधा मी तुला कमजोर नाही समजत. जेवढा या माणसाला अधिकार आहे तेवढा बायला अधिकार आहे समजलीस. शाळेला लोकांच्या म्हणणं आहे नवऱ्याचा पीठ तर बायकोच्या मीठ पाहिजे तेव्हा जिंदा नीट होतं समजलीस. या जगी आहे तुझ्याच मान या जगी आहे तुझ्याच मान कमी कसाची सांग तुझ्यात. या जगी आहे तुझ्याच मान कमी कसाची सांग तुझ्यात. या मनसाला काबूत केले या मनसाला काबूत केले पती पत्नीच लावून नात. या मनसाला काबूत केले पती पत्नीच लावून नात. पती पत्नीच लावून नात. अग दिली माणुसकी या माणसाला गा माया जाळात टाकून याला गा. अग तुझ्या अग तुझ्या अग तुझ्या अग तुझ्या पासून मी मानून बोला मिळते लागाची विकत मला गा. तुझ्या पासून मी मानून बोला मिळते लागाची विकत नको पाडो तो देवरात देव ग. मर्यादा राधा तू देव ग. तुझ्या पासून मानून बोला मिळते लागाची विकत मला ग. तुझ्या पासून मी मानून बोला ग मिळते लागाची विकत मला. ए राधा पोटापणा सवाल आहे मला आपला सवाल आहे हे द्यायचं मग केंद्र भाज्या तयारी कर. खरंय अहो पण मी काय म्हणते आजच्या दिवस तुम्ही जाणार. हो 8 दिवस झाले मी माझ्या मित्राच्या घराकडे गेलो नाही आणि आज जरी नाही गेलो तर माझा एवढाचा एवढा सत्यानाश होईल. कारण किती महत्वाचा दिवस आहे. आज 3 दिवस झाले घडामोडी चालू आहेत आमच्या घरी आणि सगळा भूत शिरलाय आमच्या घरी. जाऊन पाहतो मी माझ्या दोस्ताकडे वाट पाहत असेल. ओ पाटील साहेब आधी घरी आहेत का. ए राधा राधा अगं कोणती गिराईक येत आहे हे द्यायचं मला पगार आणि देऊन द्यायचं तुम्ही.